कैरीची भाजी बनवायची होती मला, तीच घेतली होती बनवायला. आणि मठाची डाळची भाजी बनवायची होती, ती झाली होती, पण कैरीची भाजी बाकी होती, तीच बनवून घेतली मी. आणि या वर्षाची ना पहिल्यांदा कैरीची भाजी बनवली. आमच्याकडे ना सगळ्यांना आवडते, म्हणून आठवड्यातनं एकदा तर होईलच आता, कारण कैऱ्या यायला लागल्या आता मार्केटमध्ये म्हणून. आणि कैरींची भाजी वगैरे बनवून झाली. आणि याच्यामध्ये ना थोडा रसा राहिला ना तर अजून छान लागते, पण माझ्याकडनं रसा सगळा आटून गेला होता तो. असो, पण आमच्याकडे सगळ्यांना आवडते, तर गरम गरम पोळ्याही बनवून घेतल्या आणि त्यांना जेवण देऊन दिलं. तर असं काय होतं आजचं जेवण, कैरीची भाजी, मठची डाळ आणि पोळ्या. जेवण वगैरे झाले आणि सगळं किचन ओटा क्लीन करून घेतला, कारण मला दुसरी कामं करायची होती. तर एका बाईची साडी आली होती, तिला जो फॉल वगैरे लावायचा होता ते सगळं लावून मशीनचं जेवढं काम आलं होतं ते सगळं करून देऊन दिलं. आणि त्याच्यानंतर चहाचा टाईम झाला होता, मग चहा ठेवून दिला एका साईडला. आणि एका साईडला ना बॉटलमध्ये गरम पाणी भरायचं होतं, तेही करून घेतलं. नाही याच्यामध्ये ना थोडं मीठ टाकते मी, आठवड्यात एकदा हे काम करतेच मी. त्याच्यानंतर भाजीपाला आणला होता, तर तोच आता मला व्यवस्थित ठेवायचा होता. तर चला मग आजचं एवढं मी इथं एंड करते, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.